Hello students, let's start with 6th standard lesson number 3 integer practice sets 8 question. Subtract the number in the top row from the number in the first column and write the proper number in the empty box. Empty box मध्ये proper number लिहायचे आहे. आपल्याला subtraction करायचे आहे. First one 3 minus 6. So 3 minus 6 is minus 3 जे given आहे. 8 minus 6. So 8 minus 6 means काय होणार plus 2. Next 3 minus दोन्ही minus आहे आणि इथे addition होणार 3 आणि 6 ची 9 येणार आणि sign minus येणार minus 9. Next minus 2 minus 6 दोन्ही minus sign आहे. So 2 आणि 6 चे addition होणार 8 येणार आणि sign minus. Next 3 minus 9. 3 minus 9 is equal to minus 6. सबस्ट्रॅक्शन होणार इथे आणि साइन बिगर नंबरचं तर minus 6. 8 minus 9 इथे पण मायनस आणि प्लस आहे तर सबस्ट्रॅक्शन होणार 9 मधनं 8 मायनस होणार 1 येणार आणि साइन बिगर नंबरचं सो minus 1. नेक्स्ट इज minus 3 minus 9. सो दोन्ही साइन मायनस आहे तर ॲडिशन होणार 3 आणि 9चं 12 आलं साइन मायनस आहे -2 -9. सो 2 आणि 9चं ॲडिशन होणार आणि साइन मायनसचं सो -11. नेक्स्ट इज 3 minus -4. सो 3 minus -4चं काय झालेलं आहे टू सबस्ट्रॅक्ट अ नंबर फ्रॉम अनादर नंबर इज टू ॲड इट्स अपोजिट नंबर टू द अदर नंबर. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे इथे 8 मायनस इन ब्रॅकेट -6 तर मायनस आणि मायनस तिथे काय झालेलं आहे प्लस. सो 8 + 6. सो इथे पण काय होणार ॲडिशन होणार तर 3 + 4 विच इज इक्वल टू 7. नेक्स्ट इज 8 minus -4 विच इज इक्वल टू 8 + 4 विच इज इक्वल टू 12. -3 minus -4 विच इज इक्वल टू -3 मायनस आणि मायनसचं काय झालेलं आहे ते +4 तर इथे मायनस आणि प्लस आहे सबस्ट्रॅक्शन होणार 4 मधनं 3 मायनस होणार 1 राहणार साइन बिगर नंबर्स दॅट इज +1. नेक्स्ट -2 minus -4 हियर ऑल्सो -2 मायनस झालं +4 विच इज इक्वल टू एक मायनस आहे एक प्लस आहे तर सबस्ट्रॅक्शन होणार 4 मधनं 2 मायनस केले तर काय राहिले 2 आणि साइन बिगर नंबरचं +2. फॉर -5 3 -5 विच इज इक्वल टू 3 + 5 विच इज इक्वल टू 8. सेकंड गिवन आहे 8 minus -5 विच इज इक्वल टू 8 + 5 आणि 8 + 5 इज 13. नेक्स्ट -3 -5 विच इज इक्वल टू -3 + 5 झालं. आता एक मायनस एक प्लस आहे तर सबस्ट्रॅक्शन होणार तर 5 - 3 is 2 आणि साइन बिगर नंबरचं म्हणजे +2. नेक्स्ट -2 -5 विच इज इक्वल टू -2 + 5. इथे मायनस आणि प्लस आहे तर सबस्ट्रॅक्शन होणार साइन बिगर नंबरचं सो 3 + 3 इज द आन्सर. नेक्स्ट 0 सो 3 - 0 विच इज इक्वल टू 3. 8 - 0 विच इज इक्वल टू 8. -3 - 0 विच इज इक्वल टू -3 and -2 - 0 which is equal to -2. For +7 3 काय झालं 3 प्लस मायनस मायनस झालं तर -7 which is equal to -4. 8 minus +7 which is equal to 8 -7 म्हणजे 8 - 7 झालं 1. -3 minus +7 which is equal to -3 -7 दोन्ही मायनस आहे साइन त्यामुळे 3 + 7 होणार 10 आणि साइन मायनस सरळ -2 minus +7 विच इज इक्वल टू -2 -7 दोन्ही निगेटिव्ह साइन आहे सो ॲडिशन होणार आणि साइन मायनसचं सो -9. नाउ फॉर -8 सो 3 -8 विच इज इक्वल टू 3 + 8 minus plus so 3 + 8 is 11. Next 8 minus -8 which is equal to 8 + 8
ॲडिशन झालं 16 मायनस 8, सो -3 + 8 मायनस मायनस प्लस झालेला आहे. नाऊ मायनस आणि प्लस आहे तर सबस्ट्रॅक्शन होणार. 8मधनं 3 मायनस केले तर 5 राहिले अँड साईन बिगर नंबरचं, सो +5. नेक्स्ट इज -2 मायनस -8, सो -2 मायनस मायनस प्लस 8 विच इज इक्वल टू 8मधनं 2 मायनस झाले बिकॉज मायनस आणि प्लस आहे, 6 राहिले आणि साईन बिगर नंबरचं, सो +6. फॉर -3, सो 3 मायनस -3 विच इज इक्वल टू 3 मायनस मायनस प्लस झालं तर +3 विच इज इक्वल टू 6. नेक्स्ट इज 8 मायनस -3 which is equal to 8 plus 3 which is equal to 11. Next is -3 minus -3, so -3 मायनस मायनस प्लस झालेला आहे, सो +3 आले इथे आणि +3 -3 + 3 मीन्स 0. दोन्ही अपोजिट साइन्स आहे अँड नंबर सेम आहे, अपोजिट साइन्स आहे, तो आन्सर इज 0. नेक्स्ट इज -2 मायनस -3 विच इज इक्वल टू -2 + 3, सो मायनस आणि प्लस आहे तर 3 - 2 इज 1 आणि साईन बिगर नंबरचं, सो +1.